शिष्टमंडळाच्या भेटीनंतरही जरांगे आंदोलनावर ठाम। 29 ऑगस्टला आंदोलन करणारच, निर्णायक आंदोलन होणार, मनोज जरांगेंचा एल्गार। शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता वितरित, सीएम फडणवीसांकडून एका क्लिकद्वारे रक्कम ट्रान्सफर। 6,36,036 शेतकऱ्यांना एकूण 5,086 कोटी रुपयांची रक्कम वितरित। भाषेच्या आधारावर कुणावरही अन्याय केला नाही, सरकारनं मराठी शिकण्याची संधी दिली, कुणाचंही लायसन्स रद्द केलेलं नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। अमरावती रुग्णालयामधील दुर्घटनेमध्ये 3 नवजात बालकांचा मृत्यू। आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी तातडीनं अमरावती गाठून घटनास्थळाची केली पाहणी। अमरावती रुग्णालयामधील घटनेच्या चौकशीसाठी समिती गठीत। चौकशी समिती 8 दिवसात अहवाल देणार, दोषींवर कठोर कारवाई केली जाणार, प्रकाश आबिटकरांचं आश्वासन। अनेक दशकांपासून वन विभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं, सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी। रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनींचं हस्तांतरण ही एक फसवणूक, वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप, मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार। ठाणेकरांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का? डी दायाभाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वाधिकारामध्ये का थांबवत नाहीत? सरकार या टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाहीचे सवाल। प्रकल्प बाधितांच्या नावाखाली सरकारची घोर फसवणूक, कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती। मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार, लोकशाही मराठीनं बातमी दाखवूनही अधिकाऱ्यांवर अद्यापही कारवाई का नाही? सवाल उपस्थित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।